आयडियल मानतो. मग तिथपर्यंत ह्या लोकांनी कसा विकास केला असेल, अशा लोकांची चरित्र वाचली पाहिजे की जे कुठंतरी आपल्याला प्रेरणा देतात. तर आज आपण पहिलं, मला जे सगळ्यात जास्त आवडतं अशा व्यक्तिमत्वापासून सुरुवात करणार आहोत. थॉमस अल्वा एडिसन. माहिती का एडिसननी कशाचा शोध लावला? हा, बल्बचा शोध लावला. बघा बालमित्रांनो, एडिसन जे होते ते कानाने बहिरे होते, ऐकू येत नव्हतं. आईने शाळेत टाकलं. मग काय झालं बरं शाळेमध्ये? बघा, मॅडम जे बोलतात, सर जे बोलतात, ते जर तुम्हाला ऐकूच आलं नाही, तुम्हाला समजेल का काही? थोडा कान बंद करा बरं. आणि मी जर बोलतेय, तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही रिप्लाय द्याल का मला काही? विचार करा त्या मुलाच्या विश्वाचा. आता कानातून हात काढा. त्या मुलाच्या विश्वाचा विचार करा ज्याला ऐकूच येत नाहीये, नीट काहीच समजत नाहीये. आणि झालं असं, 1 महिना गेला, 2 महिने गेले आणि शिक्षकांनी त्याच्या आईला बोलून घेतलं. तुमचा जो थॉमस आहे ना, त्याला काहीच येत नाही म्हणे, याला घेऊन जा घरी. पण बघा, आई पहिला गुरु असते. एक आई काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. थॉमसच्या आईने थॉमसला घरी आणलं आणि त्या माऊलीने हे सांगितलंच नाही की तुला शाळेतून काढून टाकले. त्यांच्या आईने त्या मुलाला त्यांचं थोडीशी वैद्यकीय त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर त्या मुलाला घरी शिकवायला सुरुवात केली. त्या मुलाला, ज्याला ऐकू येत नाही, त्या मुलाने स्वतःचं सगळं प्राथमिक शिक्षण आईकडून घेतलं. आईने घरी शिकवायला सुरुवात केली, आई शिकवत होती. आणि हा थॉमस, तो काय म्हणाला, आई मला शाळेत का नाही पाठवत ग तू आता? मग आईने सांगितलं, अरे तू इतका हुशार आहेस की तुझे सर काय म्हणाले, हे बाकीचे मुलं तुझ्याबरोबर अभ्यास नाही करू शकणार, तू त्यांच्या पुढं जाशील, म्हणून मी तुला घरी शिकवतीये. बघा, आईने सांगितलं का काढलंय सांगितलं का? नाही. तिने त्या मुलाला विश्वास दिला की तू खूप काही करू शकतो. म्हणजे त्यावेळेस लोकांना वाटलं होतं हा पोरगा काय दिवे लावणार आहे अभ्यासात. त्या मुलाने सगळ्यांच्या घरी दिवे लावले. बल्ब आहे ना, बल्ब, त्याचा शोध त्या माणसाने लावला. बघा, ते इतके खटपटे होते. आपण बघा, किती वर्षाचे होईपर्यंत आई वडिलांकडून पैसे घेतो, मोठे होईपर्यंत पैसे घेतो आपण आई वडिलांकडून. मला असं वाटतं 18 ते 20 वर्षाचे होईपर्यंत मुलं आई वडिलांकडून पैसे घेतात. पण हा लहानगा एडिसन, त्याला प्रयोग करायला खूप आवडायचे. आईने कधीच मनाई केली नाही. आपल्या घरात कसं होतं, ते उचल पसारा करतात ना, पण त्या खटपट्या एडिसनला त्याच्या आईने अडवलं नाही. स्पेशल चाइल्डच्या स्पेशल नीड्स. तर त्या मुलाने काय केलं, आपल्याला प्रयोग करायचे, साहित्य लागतं. बाजूला एक रेल्वे स्टेशन होतं. त्या रेल्वे स्टेशनचा एक रिकामा डब्बा होता. त्या डब्याची परवानगी मागितली की मला या डब्यामध्ये थोडं प्रयोग काम करू द्या. स्टेशन मास्तरनी डबा दिला. आता प्रयोगाला साहित्य पाहिजे, काय करायचं? तर मग छोट्या एडिसननी तिथं एक छापखाना सुरू केला. कसा छोटा पेपर छापायचा, एक हाताच्या आकाराचा छोटा पेपर छापायला सुरुवात केली. आणि हा जो पेपर होता, हा पेपर वीकली हेराल्ड नावाचा पेपर होता. हे आहेत थॉमस अल्वा एडिसन. हा कोणाचा फोटो आहे? थॉमस अल्वा एडिसन. आणि या मुलांनी 12व्या वर्षी पहिलं वृत्तपत्र छापलं. पहिला पेपर, म्हणजे ते स्वतः संपादक बनले वयाच्या 12व्या वर्षी. आणि रेल्वेच्या डब्यामध्ये ते विकायचे. ते चॉकलेट गोळ्या विकत नाहीत का लोक, तसं हा पेपर विकायचे आणि त्याच्या पैशातून प्रयोगाला सामान आणायचे आणि ते प्रयोग करून बघायचे. एक दिवस असं झालं, असेच काही उचापती प्रयोग करत असताना एक स्फोट झाला रेल्वेच्या डब्यामध्ये आणि आग लागली. मग झालं, त्यांची परवानगी काय केली गेली, रद्द केली गेली. आई मुलाला शिकवतीये, थॉमसची आई थॉमसला शिकवतीये बघा. तर त्या डब्यामध्ये ज्या स्फोट झाला, त्यांची परवानगी रद्द झाली. मग काय झालं, त्याच वेळेस एक ॲक्सिडेंट झाला होता आणि स्टेशन मास्तरच्या मुलीला एडिसननी वाचवलं. मग त्यांना तार कशी पाठवतात ना, त्याचं प्रशिक्षण दिलं. आणि थॉमसनी तार पाठवण्याच्या त्या टेलिग्राफमध्ये सुधारणा केल्या आणि हळूहळू प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न पडायला लागला की घरामध्ये रात्री आपण कंदील लावतो, काही काही लोक त्यावेळेस बल्ब बनवायचा प्रयत्न करत होते, पण काय व्हायचं, ती जी तार असते ना, ज्या वेळेस तिच्यामधून विजेचा प्रवाह सोडला जायचा, ती एकदम गरम व्हायची आणि वितळून जायची.
फटकन काच फुटायची. लोकांचे प्रयोग अपयशी होत होते. आणि त्यावेळेस एडिसननी सोन्याची तार, पितळाची तार, तांब्याची तार, सगळ्या तार वापरून पाहिल्या. लोखंडाची तार, मिश्र धातू बनवले. 2 धातू एकत्र करायचे. सोनं चांदी एकत्र करून त्याची तार, लोखंड निकेल एकत्र करून त्याची तार. असं करता करता त्यांना 99 वेळा अपयश आलं. 100व्या वेळा ते यशस्वी झाले. ती तार होती टंगस्टनची तार. टंगस्टन नावाच्या धातूची तार ज्यावेळेस त्यांनी बल्बमध्ये टाकली, तो बल्ब एकदम छान प्रज्वलित झाला आणि जगातला पहिला बल्ब त्यांनी बनवला. पण त्यांनी काय वाक्य वापरलं माहिती का? लोक हसायला लागले. काही शास्त्रज्ञ जे त्यांची बैठक असते त्याच्यामध्ये, तुला किती वेळा लागले म्हणे प्रयत्न करायला, तू 99 वेळा अपयशी झाला. तर एडिसन काय म्हणाले माहिती का? मी 99 असे धातू शोधले की जे बल्बमध्ये वापरता येत नाही. हा पण काय एक शोध आहे. मी 99 असे धातू शोधले की ते बल्बमध्ये वापरता येणार नाही. आज सुद्धा बल्बमध्ये त्यांनी शोधलेली तार आपण वापरतो. आणि हा शोध त्यांनी 100 वर्षापूर्वी लावला. म्हणजे विचार करा, ज्या मुलाला शाळा शिकवायला तयार नव्हती त्या मुलांनी सगळ्या जगामध्ये दिवे लावले. बरं, ते ज्यावेळेस प्रयोग करायचे ना, त्यांच्या घराची एक गंमत होती. त्यांच्या घराचं दार खूप जोरात लोटावं लागायचं आणि मग लोकांना त्यांच्या घरात येता यायचं. मग लोक विचार करायचे, एवढं दार का जोरात लोटावं लागतं? त्याचं कारण त्यांच्या आत्मचरित्रात सापडलं. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या घराचं दार लोटायचे, त्यांच्या विहिरीतून 2 बादल्या पाणी त्यांच्या वरच्या टाकीत जाऊन पडायचं. म्हणजे लोकांची मेहनत वापरली त्या माणसाने. त्यांना भेटणं एवढं सोपं नाही. खूप जोरात दार लोटावं लागायचं आणि मग 2 बादल्या तोपर्यंत आपोआप विहिरीतून वरच्या टाकीत. काम वाचवलं ना स्वतःचे. एकदा त्यांचे कपडे शिवायचे होते. टेलर म्हणाला की साहेब कपडे शिवायचे, माप द्यायला या. तर ते काय म्हणाले माहिती का? अरे बाबा तू कपडे शिवून टाक एकदाचे, मी नंतर माप द्यायला येतो. म्हणजे इतके बिझी होते ते. अशा लोकांनी त्यांच्या नावावर किती शोधांचं पेटंट आहे माहिती का? पेटंट म्हणजे हा शोध मी लावला याचं एक ऑफिसला आपल्याला, त्यावेळेस ती रॉयल सोसायटी होती, तिथं पत्र पाठवून लिहावं लागायचं की हा शोध मीच लावलेला आहे. ज्या मुलाला बहिरा म्हटलं गेलं, ज्या मुलाला ऐकू येत नाही म्हटलं गेलं, त्या मुलांनी 1093 शोध लावले. 1093 शोधांचं पेटंट आहे त्यांच्या नावावर. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी थॉमस अल्वा एडिसन या जगाला सोडून गेले, त्यांचं निधन झालं, पूर्ण अमेरिकेचं क्षेत्रफळ आपल्यापेक्षा जवळजवळ 5 पट मोठं आहे. त्या पूर्ण अमेरिकेचे दिवे 2 मिनिटासाठी बंद केले गेले होते. पूर्ण अमेरिकेचा विद्युत पुरवठा 2 मिनिटं बंद केला, बल्ब बंद केले गेले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी. आणि त्यांना जिथं दफन केलं ती जागा आहे वेस्टमिनिस्टर ॲबे. म्हणजे जिथं शाही घरातल्या लोकांना दफन केलं जातं तिथं थॉमस अल्वा एडिसन यांचं दफन केलं गेलं. म्हणजे जाता जाता किती नाव कमवून गेले ते, केवढं नाव करून गेले. म्हणजे सगळ्या जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवला एका अर्थाने. म्हणून आपण काय म्हणू शकतो की थॉमस अल्वा एडिसन हे एक प्रकारे आपल्यासाठी आदर्श आहे. कोणी जर आपल्याला म्हटलं तुला हे येत नाही ते येत नाही, तर आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की जर ते एवढे शोध लावू शकता तर मी तर नक्कीच काहीतरी करू शकतो.